हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोत्याची लक्ष्मीची पावले की ज्यामध्ये आपण स्वस्तिक काढलेले आहे। हा व्हिडिओ मी श्रुती देशमुख यांच्या रिक्वेस्टवरून अपलोड करत आहे। तरी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात अगोदर मिळेल। चला तर मग करूया आपण मोत्याची लक्ष्मीची पावले। त्यासाठी आपल्याला हे लाल कलरचे मोती लागणार आहेत, गोल्डन कलरचे छोटी साईज एकदम मनी साईडची बॉर्डर घालण्यासाठी, आणि हे जे आकाराचे लाल मोती आहेत त्याच आकाराचे हे पांढरे मोती किंवा लाल आणि पांढरे एकसारखेच कलर घ्यायचा आहे। ही वायर लागणार आहे, सुई मध्यम आकाराची आणि कात्री। चला तर मग आपण सुरू करू मोत्याची लक्ष्मीची पावले। त्यासाठी अगोदर आपल्याला 4 पांढरे मोती घ्यायचे। हे 4चं सर्कल करून घेतलं अगोदर आपण। आता असेच हा एक राऊंड झाला, असे अजून 2 राऊंड करून घ्यायचे। आता 3च घ्यायचेत आपल्याला। असे 3-3 घेऊन सुरुवातीला 4 घेतले आणि नंतर 3-3 घेतले। हे 3 राऊंड केलेत। आता हे 3 राऊंड आलेत आता आपले। आता ह्याच्यावरती 5 यायला पाहिजे, त्यासाठी इथं सेपरेट 4 घालायचेत मोती। आणि ह्या 4 मोत्यांचा इथे सेपरेट असा सर्कल करायचा एक, म्हणजे परत 4 मोत्यातून ह्या सुई काढायची बाहेर। म्हणजे हा सेपरेट एक सर्कल तयार झाला। ओढून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या शेजारच्या 1 नंबरच्या गोलामधून हे वर सुई काढली आपण। आता हे आपले 2 आहेत, आता फक्त 2 घ्यायचे पांढरे मोती। आता हे 1 नंबरचा जो सेपरेट आहे सर्कल त्यातल्या ह्या साईडच्या मोत्यातून हे घेतलं। आता हे 2 सर्कल झाले आपले। ते व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथे पण 2च घ्यायचे। आता हे 1 2 3 4 सर्कल झालेत।
आता 4 सर्कल झाल्यानंतर हा जो साईडचा मोती आहे त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची वरती. आणि आता आपण इथं 3 घेणार आहोत, म्हणजे इथं पण 4चा एक सर्कल तयार होईल. परत याच मोत्यातून घ्यायचं, म्हणजे हा 4 मोत्याचा हा राऊंड तयार झाला. आता हे आपल्या खालच्या टाचाचा भाग झाला आहे हा, आणि त्याच्यावरती आता 5चा राऊंड चालू केलं आहे. त्यासाठी आपल्याला आता इथपर्यंत म्हणजे 1 2 आणि 3 घालायचे. आता हा एक राऊंड झाला आहे, अजून एक 2 राऊंड घेते. 1 2 3. हे तिसऱ्या राऊंडला एक लाल मणी घालणार आहे आपण. आता हे 1 2 2 असेच घालून घेते आणि तिसऱ्या राऊंडला एक घालायचा मोती. सेम हीच प्रोसिजर आहे आपली. आता आपण हे 1 आणि 2 लाईन करून घेतल्यात. आता ह्या तिसऱ्या लाईनला आपण 2 राऊंड घातले त्याच्यावर. आता इथं खाली एक पांढरा घालायचा सुरुवातीला आणि नंतर एक लाल घ्यायचा आणि परत ह्या मण्यातून घेऊन इकडून जसं आपण हे सगळं केलंय तसं आता करायचं. परत पांढरेच घ्यायचे. आता फक्त 1 आणि 2 राऊंड पांढरे घातले तिसऱ्या लाईनला आणि मग एक पांढरा आणि एक लाल घेतला. इथे पण 2 पांढरेच घ्यायचे. आता हे आपल्या 3 लाईनी पूर्ण झाल्यात. ह्या अशा 1 2 आणि 3 आणि इथं एक आला आपला. आता हे असं आपले इथपर्यंत आलो आपण. आता ही चौथी लाईन आहे, म्हणजे 1 2 3 4 लाईन. मग याच्यात सुरुवातीला आपल्याला तिन्ही पण पांढरेच घ्यायचेत आणि नंतर 2 लाल घ्यायचेत. सुरुवातीला तिन्ही पांढरेच आणि 2 लाल घ्यायचे. आता हे 3 झाले आपले. 1 2 3. आता दोन्ही पांढरेच घ्यायचे. इथं आता हे 2 पांढरे घेतले आपण. आता इथे एक पांढरा आणि एक लाल घ्यायचा. आता हा पांढरा एक लाल घेतला. तर हे दोन्ही पण पांढरेच घ्यायचे आपल्याला. आता ही आपली 1 2 3 चौथी लाईन झाली आहे. 1 2 3 4 म्हणजे हे झालेत आपले. असे ते इथं आलं. आता ही 5वी लाईन करायची. आता 5व्या लाईनला काय करायचं आपण, हे असं प्रकार. आता हे 2 लाल आणि एक पांढरा आलं पाहिजे 5व्या लाईनला. हे असे 2 लाल आणि एक पांढरा.
3 घालायचे सुरुवातीला प्रत्येक वेळेस. आता हे आपले 3 झाले, इथं पण 3, इथं पण 3 झाले. आता हे 2 लाल आणि 1 पांढरा घातला. आता इथं आपण आता इथे 1 लाल आणि 1 पांढरा घालायचं. हे झालं. तर हे 3 इथं पण आले, 3 आपले इथे 1 वर आला. आता इथं दोन्ही पण लालच घालायचे. आता आपल्या इथं असं आला हे 3. आता इथं दोन्ही पण पांढरे घालायचे आपल्याला. इथं आपला हळूहळू स्वस्तिकचा आकार मधला तयार होत जातो. आता हे दोन्ही पण पांढरेच घातले आपण इथं. हे आपले आले असे. आणि आता इथं 1 पांढरा आणि 1 लाल घालायचं. 5वी लाईन आहे आपली ही. 1 2 3 4 हां 5वी लाईन आहे. आता ही 6वी लाईन करणार आहे आपण. आता वरती काढायची सुई. हे आता हे झाले आपली इथं. आता 1 2 3 4 5 6वी लाईन. आता 6व्या लाईनला 1 लाल आणि 2 पांढरे घ्यायचे. 1 लाल आणि 2 पांढरे. हे असे झाले 1 लाल 2 पांढरे. आता दोन्ही पण लालच घ्यायचेत. इकडून ह्या लाल मधून काढायचं परत अशा प्रकारे. आता 2 लाल घेतले ना आपण इथं. आता 1 लाल आणि 1 पांढरा घ्यायचा. तर आपली स्वस्तिक पूर्णच होत आली आहे. इथे 1 पांढरा आणि 1 लाल घ्यायचा. ह्यास आता हे आपले इथले हे 3 आलेत. आता याच्यावरती आपले हे दोन्ही पण पांढरेच येणार आहेत शेवटी. आपली स्वस्तिक पूर्णच होत आली. आता आपली ही शेवटची लाईन चालली आहे. स्वस्तिक पूर्ण होईल आता आपली. 1 2 3 4 5 6. आता 7वी लाईन चालली आहे. आता या 7व्या लाईनला काय करायचं आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7वी लाईन. 7व्या लाईनला तर आपण तिन्ही पण पांढरेच घालणार आहोत. हे तिन्ही पण आपण पांढरेच घालणार आहे. हे आता हे तिन्ही पण पांढरेच आले. हे तिन्हीच्या वरती हे तिन्ही पांढरे आले. आता इथे 1 लाल आणि 1 पांढरा घालणार आहे.
आता इथे एक पांढरा आणि एक लाल परत अजून. म्हणजे आपल्या स्वस्तिकच्या चारही पाकळ्या आता तयार झाल्या. हे बघा झाले की नाही सगळं पूर्ण. इथं 3ची साईड आली, इथं 3, इथं 3, इथं 3 झालं. आता पूर्ण पांढरेच घेत जायचं सगळीकडे. आता आपण हे 1 2 3 4 5 6 7वी लाईन आहे. इथं पण आता 1 2 3 4 5 6 7वी लाईन. 7वी लाईनला आपलं पूर्ण झालेलं आहे हे सगळं. आता ही आपण आता 8वी लाईन घालणार आहोत. 8वी लाईन घालताना काय करायचं, इथं शेवटचं जे आहे वरून आपण आधी 4 घ्यायचे. इथं 3चा राऊंड, 3 घेऊन 4चा राऊंड करायचा आधी सुरुवातीला. हे 8व्या लाईनला करतोय आपण हे असं. आता इथं सेपरेट आपल्याला अजून 3 घालायचे, म्हणजे हा जो थोडा आपल्या पायाचा जो आकार असतो तो आकार येईल. इथे 3 घालायचे. हे अशा प्रकारे. आणि मग इथून इकडं काढायची सुई. आता 2च घ्यायचे. हे पहा आपण आता हे झालेले आपले. इथून 1 2 आणि 3 राऊंड आले पाहिजेत. असे 3 लाईनी करायच्या. त्या 1 2 3 म्हणजे असे साईडला आले पाहिजे. असे 3 राऊंड करायचे. सेम असे सगळे पांढरे घालूनच आपण असे आता 3 लाईन करून घेणार आहोत. आणि नंतर मग बोटांचा आकार देणार आहे. आता मी ह्या 3 लाईन करून घेतलेल्या आहेत. 1 2 3, ह्या 1 2 3. आता आपण बोटं करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला करंगळी करू आपण. 2 पांढरे मणी घालायचे, 1 लाल आणि परत 2 पांढरे मणी घालायचे. अशी साईडच्या ज्या एका मण्यातनं काढलं परत बाहेर मी. डबल फिरून घ्यायचं परत. आता ह्या मण्यातून घेतलं. आता इथं 3 घेणार आहे मी. 3 पांढरे घेणार आहे, 1 लाल आणि परत 1 पांढरा घेणार आहे. फक्त करंगळीलाच तेवढे 2 घेतलेत. 3 पांढरे, 1 लाल आणि परत 1 पांढरा. आता ह्या 2 पांढऱ्यातून काढणार आहे सुई खाली आणि इकडून इकडच्या मण्यातून घेतल्यात. आता इथं पण 3च घ्यायच्यात, पांढरे आणि 1 लाल. आता ह्या 3 मधून घेणार, ह्या 3 मधून. इथे मी 2 मधून घेतलं होतं, आता इथं 3 मधून घेणार आहे.
परत इकडं आले. आता हे चौथं बोट करायचं. इथे पण 3 घ्यायचे पांढरे आणि एकच लाल घ्यायचं. याला पण 3 मधून घेतलं सुई खाली. हे दोन्ही इकडच्या फक्त एका मण्यातनं न घेता 2 मण्यातून घेतलेले, कारण अंगठा हा आपला मोठाच असतो. आता इथे 4 घालणार आहे आणि एक लाल घालणार आहे आणि परत एक पांढरा घालणार आहे. आणि ह्या 3 मधून काढणार आहे सुई. हे असं आपला एक 2 वेळा फिरवायचं गोल गोल, म्हणजे असं थोडासा त्याला शेप येतो, गोल आकार येतो. अशा प्रकारे पॅक करून टाकायचं. हे आपल्या आता हे लक्ष्मीची पावलं झालेली आहे. पण आता इथं प्रत्येक ह्याला आपण बॉर्डर करणार आहोत. इथं छोट्या मण्याने, गोल्डन मण्याने प्रत्येक गॅप भरून काढणार आहोत मोत्याच्या मधला. असं हा गॅप भरून काढणार आहे. अशा प्रकारे आपण हे सगळं भरून काढणार आहे, म्हणजे आपल्या लक्ष्मीची पावलं भरीव दिसतील. तर आपलं हे मोत्याचं लक्ष्मीचं पाऊल मध्ये स्वस्तिक करून पूर्ण तयार झालेलं आहे. हे बघा, मी बॉर्डर वगैरे घालून व्यवस्थित. आणि आता फक्त हे करताना एवढंच लक्षात ठेवायचं की एक लक्ष्मीचं पाऊल तयार केल्यानंतर आपण हे जे साईडने वाढवलेत ते एका पाऊलाला या बाजूने, उजव्या बाजूने डाव्या बाजूला करायचं पाऊलाच्या, आणि हे दुसरं जे पाऊल करतोय तो ह्या उजव्या बाजूने वाढवायचे. एवढं लक्षात ठेवायचं, नाहीतर मग उलट सुलट एकाच साईडचे दोन्ही पण हे होतील. मग इकडच्याच बाजूने केलं तर तुम्ही एकाच बाजूची स्वस्तिक होईल, उलटी सुलटी होईल. आणि हे असं केलं तर मग तुमचे सरळ स्वस्तिक येईल. तर आपला हा झालेला आहे पूर्ण व्हिडिओ बनवून. तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. थँक्यू.